जय महाराष्ट्र मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाही अशा जर काही स्त्रिया असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरुवातीला आले नंतर आले नाही किंवा जे हप्ते आहेत ते अनियमितपणे येत आहेत, तर अशा स्त्रियांनी काय करायचं आहे, कसं चेक करायचं आहे आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा आहे, हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायची आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण हे चॅनल सगळ्या महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला सर्वात आधी दाखवणार आहे। तर स्वागत आहे आपलं ग्राम जाणकार या चॅनलवर। वेळ वाया न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात। ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते अनियमितपणे येत आहेत, जसे सुरुवातपासून हप्ते आले पण मागील 1-2 हप्ते आले नाही, एक हप्ता आला नाही, किंवा सुरुवातपासून ते आतापर्यंत एकही हप्ता आला नाही, अशा सर्व प्रश्नांचे समाधान या व्हिडिओमध्ये होणार आहे। तर काळजी करण्याची काही गरज नाही। या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वतःच्या मोबाईलमधून कसं चेक करायची, त्रुटी काय आहे ही कशी चेक करायची हे कळणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गूगलवर सर्च करायचं आहे ladkibahina.maharashtra.gov.in अशा प्रकारची वेबसाईट ओपन करायची आहे। त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार। त्यानंतर हे इथं वर कोपऱ्यामध्ये अर्जदार लॉग इन म्हणून एक ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड मागेल, तो टाकून सबमिट करायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार। इथे दिसत असलेल्या ॲप्लिकेशन सबमिटेड या बटनावर क्लिक करून हे सर्व अर्ज आपल्याला दिसणार आहेत। मी हे सगळे अर्ज माझ्या मोबाईलने भरलेले आहेत म्हणून हे सगळे आले। तुम्ही जेवढे अर्ज भरलेले असतील तेवढे तुम्हाला दिसतील, ठीक आहे। तर हे जे कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे साईडला, यावर मी तुम्हाला दाखवतो, एक सेकंड। हे इथं साईडला हे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर जसं आपण क्लिक करसाल तर आपली जे टोटल सुरुवातपासून ते आतापर्यंत हप्ते किती आले, कोण्या तारखेला आले, केव्हा आले, कोण्या बँक अकाउंटमध्ये आले, हे सर्व माहिती इथं आपल्याला दिसणार आहे। ज्या प्रकारे इथं दिसत आहे की सगळे हप्ते प्रॉपरली आलेले आहेत, ठीक आहे। तसंच आपण दुसऱ्या लाडक्या बहिणीचं चेक करू। इथं हे बघा, एक सेकंड, इथं बघा सुरुवातपासून आतापर्यंत सर्व हप्ते आले, पण हा शेवटचा जो हप्ता आहे हा कॅन्सल झालेला आहे। तर हा कोण्या कारणाने कॅन्सल झाला, एक मिनिट मी तुम्हाला झूम करून दाखवतो। हे बघा, हा जो हप्ता आहे हा आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट आधार नंबर, ही त्रुटी या ठिकाणी आढळून आलेली आहे। तर आपण ही कशी सॉल्व करायची ते मी तुम्हाला सांगतो पुढे, ठीक आहे। दुसऱ्या एका महिलेचं पाहू आता। इथं बघा, या लाडक्या बहिणीला एकदम सुरुवातपासून ते आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नाही आहे, सर्व हप्ते कॅन्सल झालेले आहेत। तर याचं पण तेच कारण आहे, आधार मॅपिंग डझंट एक्झिस्ट आधार नंबर। जर तुमच्या अर्जामध्ये अशी त्रुटी दिसत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या बँकेमध्ये जायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की मला NPCI लिंक करायचं आहे किंवा आधार लिंक करायचं आहे, DBT लिंक करायचं आहे, NPCI लिंक, ओके। हे केल्यानंतर 100% तुमची ही त्रुटी पूर्णपणे सॉल्व होऊन जाईल आणि तुम्हाला नियमितपणे हप्ते येणं सुरू होऊन जाईल, ठीक आहे। जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन अपडेट्स व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। मागं आपण 2 व्हिडिओ बनवलेले आहेत की ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी eKYC कशी करायची, तो व्हिडिओ पण जाऊन बघा। आणि एक दुसरा व्हिडिओ असा बनवलेला आहे की आपली eKYC यशस्वीरित्या पूर्ण झाली की नाही हे कसं चेक करायचे, तर ते व्हिडिओ पण जाऊन बघा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।